नवरात्र म्हटल्यानंतर सर्वप्रथम नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये साजरा केला जातो। मात्र अमरावतीमध्ये नवरात्र महोत्सवाची एक विशेष गाथा अशी आहे की अमरावतीला ज्या नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण आशिया खंडातील एकमेव सुप्रसिद्ध असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची जी दसऱ्याची तालीम असते त्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आस्थागायत सुरू आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा यावर्षी खंडित होते की काय असा एकंदरीत सूर उमटत आहे। त्या अनुषंगाने दसऱ्याच्या या पावन मुहूर्तावर ही परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी चालवता येईल यासाठी विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्याशी आपण दसरा महोत्सवाविषयी चर्चा करणार आहोत। संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर आशिया खंडामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असं पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आज विदर्भ न्यूजच्या सोबत आहेत। आणि विदर्भ न्यूजच्या वतीने सर मला आपला एक पहिला प्रश्न असा आहे की ही जी दसऱ्याची आपली परंपरा आहे दसरा महोत्सव याची परंपरा नेमकी काय आहे आणि हा किती वर्षापासून आपण हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने साजरा करतो? नुसतं फंक्शन नाही आणि पेढे वाटले टाळ्या वाजवल्या आणखी दाखवून दिले म्हणजे संपलं असं नाही आहे। याच्यामुळे मोठा इतिहास आहे। या पवित्र भूमीवर म्हणजे दसऱ्याच्या पवित्र भूमीवर सुभाषचंद्र बोस इथे आले होते। त्यांनी तिथे मिलिटरी ट्रेनिंग चालू केलं। मिलिटरी ट्रेनिंग घ्यायसाठी पूर्ण भारतातले 500-700 तरुण वर्ग येत होते। अंडरग्राऊंडमध्ये असताना पुष्कळ देशभक्त ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते आणि या ठिकाणी मिलिटरी ट्रेनिंग आपल्याला इथे मिळते हनुमान व्यायाम शाळेमध्ये म्हणून ती इथे यायची। दसरा मैदान म्हणजे पूर्वी जंगल होतं आणि भगतसिंगचे साथीदार राजगुरू यांना वीर सावरकरांचे बंधू मोठे बंधू बाबासाहेब सावरकर यांनी राजगुरूला सांगितलं तू अमरावतीला जा हनुमान व्यायाम शाळेत त्या ठिकाणी तुला मिलिटरी ट्रेनिंग मिळेल म्हणून ते इथे आले। त्यांनी तिथे ट्रेनिंग घेतलं दसरा मैदानावर। दसरा मैदानावर ट्रेनिंग घेताना सुभाषचंद्र बोसचे तिथं पाय लागले आहेत। तेवढी पवित्र भूमी झाली आहे ती आणि तिचं रक्षण त्या ठिकाणी एकंदर त्यांची जी परंपरा आहे ती टिकवणं मिलिटरी ट्रेनिंग ठेवणं मी आहे हिंदुस्थानातले जवान लोकांना चांगल्या वळणावर आणणं देशभक्ती निर्माण करणं देशनिष्ठा निर्माण करणं देशासाठी त्याग निर्माण करणं हे एकंदर त्यांची भूमिका अजूनही कायम आहे। आणि त्यामुळं 25 राष्ट्रात 25 देशात आपलं राज्यातले लोक इथे जे येतात ते त्या ठिकाणी दसऱ्याच्या वेळेला खेळ करतात आणि ती परंपरा अजूनही आहे। अशा प्रकारची ती भूमी आहे आणि सुभाषचंद्र बोस साहेबांच्या मेहरबानीने प्रेमाने ही संस्था अजूनही ती परंपरा टिकून आहे आणि तेच ध्येय अजूनही समोर आहे। अशा प्रकारचं दसऱ्याचा महोत्सव त्या ठिकाणी होत आहे। त्या मैदान गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे पण आम्ही तिथे कोणी बिल्डर अगर कोणी एकंदर गव्हर्नमेंटची बिल्डिंगा अगर झोपडपट्टी अगर दारोडे यांना तिथे कोणाला येऊ दिलं नाही। आम्ही आमच्या खर्चाने ग्राउंडचं मेंटेनन्स करतो। त्या ठिकाणी चपराशी लावले आहेत त्या ठिकाणी निर्णय कंपाऊंड लावले आहेत। आजूबाजूचे तरुण वर्ग त्या ठिकाणी त्यांना आम्ही खेळायची परमिशन देत आहे। त्यामुळेच गव्हर्नमेंटनी ते अजून ताब्यात घेतलं नाही पण मेंटेनन्ससाठी आम्हाला त्यांनी परमिशन दिलेली आहे। आजही ती परंपरा चालू आहे। आता ते एक दसऱ्याची जी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जे फंक्शन होते ते यावेळेला कोरोना असल्यामुळं ते होऊ शकलं नाही। त्यांचं दुर्दैव आहे त्या दुःख होऊन राहिलं आहे पण त्या ठिकाणी त्या मैदानाची पूजा आम्हाला पंतप्रधानांच्या फोटोला हार अर्पण करणं त्या मैदानाचं पूजा करणं शस्त्राचं पूजा करणं हे कार्यक्रम दसऱ्याच्या दिवशी आम्ही करून राहिलो आहे। हे सगळं देशाला अंबा मातेला
सुपूर्त करून ते मागच्या वेळेला कॅसेट तयार केली होती ती आपल्यासमोर सादर करीत आहोत. नमस्ते. जय.